नमस्कार मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ बनवताना सुद्धा अत्यंत संताप आणि तिडीक जाते डोक्यामध्ये. कारण हा व्हिडिओ आहे त्या नीच औलादीबद्दल ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली. हा व्हिडिओ आहे त्या नालायक व्यक्तीबद्दल जो या महाराष्ट्रामध्ये आजही राहतो आणि मला हा व्हिडिओ बनवायचा आहे त्या नीच नालायक व्यक्तीबद्दल ज्याला हे लोक निवडून देतात. होय, हा व्हिडिओ आपल्याला श्रीपाद छिंदम या व्यक्तीचं नाव सुद्धा तोंडात येऊ नये असला हा व्यक्ती, परंतु या व्यक्तीबद्दल आपल्याला व्हिडिओ बनवावा लागतोय कारण पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीमध्ये हा व्यक्ती निवडून आलेला आहे. अहिल्यानगर या शहरातून प्रभाग क्रमांक 10 मधून, आणि त्याबद्दलच आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण लोकशाहीच्या नावाखाली जर ऐऱ्या गैऱ्या औलादी जर डोक्यावरती येऊन बसत असतील, लोकशाहीच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचं, आपल्या सामर्थ्याचं आणि आपल्या इतिहासाचा जर कोणी अपमान करत असेल तर अशा औलादी तुडवाव्याच लागतील. या लोकशाहीच्या नावाखाली खपून घेता येणार नाही, हा संदेश खरं तर लोकांना गेला पाहिजे. तर बघूया नेमकं काय घडलंय. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, 2018 मध्ये एक अत्यंत भंगार व्यक्ती आपल्या घरातले संस्कार तो एका ऑडिओ मध्ये बोलताना आपल्याला दिसून येतं. अत्यंत नीच आणि नालायक विचार. आणि हे कोणाबद्दल, तर हे या मराठी मातीमध्ये जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. हे वाक्य तो कोणाबद्दल बोलतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य काय असतं ते दाखवून दिलं. हा बोलतोय कोणाबद्दल, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यांच्यामुळे आज आपण या लोकशाहीमध्ये जगतो आहे. हा बोलतोय नालायक कोणाबद्दल, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यांच्यामुळे आज आपण घटनेनुसार आणि कायद्यानुसार या देशामध्ये जगतोय. आणि हा व्यक्ती अत्यंत घाणेरड्या भाषामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. बोलल्यानंतर हा फरार होतो. लोक याला शोधत असतात, याच्यावरती हल्ला होतो, पोलीस याला पकडतात आणि पोलीस याला प्रोटेक्शन देतात. ही नीच व्यक्ती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये येते, नाक रगडते, डोकं आपटते, शिवाजी महाराजांना हार घालते. परंतु एकदा डोक्यात असलेली घाण या माणसाने जी बाहेर काढली ती फक्त स्वार्थासाठी मागितलेली माफी होती. याला सरकार प्रोटेक्शन देतं लोकशाहीच्या नावाखाली. हा पुन्हा एकदा निवडून येतो आणि आता 2026च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये हा पुन्हा एकदा निवडून आलाय. ह्या कोण औलादी असतील ज्या या नालायक व्यक्तीला मतदान करते, हे सुद्धा आता शोधावं लागेल. तो कोणता पक्ष आहे जो या व्यक्तीला तिकीट देतो, याचा सुद्धा शोध आपल्याला घ्यावा लागेल. तर हा श्रीपाद छिंदम प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणुकीला उभा होता. बहुजन समाज पक्षाकडून हा व्यक्ती उभा होता. खरं तर बहुजन समाज पक्ष हा पक्ष ज्या विचारधारेवरती चालतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला तिलांजली या पक्षाने इथं दिलेली आहे. हा बहुजन समाजवादी पक्ष ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर चालतो, त्या विचारांनाच तिलांजली देण्याचं काम या पक्षाने केलंय. एक नगरसेवक कमी आला तरी या पक्षाला फार काही फरक पडणार नव्हतं. तिकडे उत्तर प्रदेशमध्ये जिथे हा पक्ष वाढला तिथे टांगापलटी घोडे फरार या पक्षाचे झालेले आहेत. आणि तरी सुद्धा या एका सीटसाठी यांनी या फालतू व्यक्तीला तिकीट देणं हे अत्यंत निंदनीय आणि निषेध करण्यासारखं आहे. लोकशाहीच्या नावावरती कोणाला उरावर घेतोय आपण, हा सुद्धा विचार आता इथे करावा लागेल की नाही. आणि काय या महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार पेरताय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या औलादी आपण डोक्यावरती घ्यायचे. एकीकडे तो भाजप त्या भगतसिंह कोश्यारी सारख्या लोकांना इथे राज्यपाल बनवून आणतो आणि दुसरीकडे बहुजन समाजाच्या नावाने लढणारे हे पक्ष सुद्धा या औलादी आता आपल्या उरावरती बसवणार आहेत की काय, हा प्रश्न आता आपल्याला विचारावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आपण सहन करायचा? बरं, याला 2000 मतांनी हा निवडून आलेला, याला हजारोंची मतदान करणाऱ्या औलादी नेमक्या कोणत्या, याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल आता आपल्याला. पैशापुढे छत्रपती शिवाजी महाराज छोटे झालेत का? ज्या पद्मशाली समाजामुळे हा माणूस निवडून येतो, त्या पद्मशाली समाजाला आपल्या संस्कृतीचं, आपल्या इतिहासाचं, आपल्या या इतिहासामधील महान व्यक्तींचं खरंच काही घेणं देणं नाहीये. जात छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठी झाली आहे का या समाजाला, हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारावा लागणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकणाऱ्याला तुम्ही तो जातीचा म्हणून जर मतदान करणार असाल, तुम्ही पैसा देतो म्हणून जर मतदान करणार असाल, तर तुमच्या सारख्या औलादी या देशाने बघाव्या, हे सुद्धा आता लाजिरवाणं आहे. मतदार हा राजा असतो, लोकशाहीमध्ये आपण जगतो, परंतु या लोकशाहीच्या नावाखाली कुणाला आपण अंगावरती घ्यायचंय, डोक्यावरती घ्यायचंय, याचा साधा विचार आपण मतदार म्हणून करू शकू नये, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल. आणि अशा या मतदारांमुळे आज हा श्रीपाद छिंदम महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये वटके साथ जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलून सुद्धा कित्येक मराठी मनांच्या काळीच सुद्धा चिरल्या जातं. असले फालतू लोक जेव्हा इथे पोहोचतात, आणि हे पोहोचवणारे कोण, तर आपल्यातलेच लोक ज्यांना जात महत्वाची आहे, त्यांना शिवाजी महाराज महत्वाचे नाही, त्यांना जात महत्वाची आहे, आपला स्वाभिमान महत्वाचा नाही. हा श्रीपाद छिंदम मराठी माणसाच्या स्वाभिमानाला पायदळी तुडवून सभागृहात उद्या जाणार आहे. हा श्रीपाद छिंदम आपल्या स्वाभिमानाला तुडवून तर जाणार आहे, आपल्या संस्कृतीला आणि इतिहासाला पायाखाली चिरडून हा उद्या सभागृहात जाणार आहे. आणि याला जबाबदार आपण सगळेजण आहोत. या लोकांना आपण नाही समजून सांगू शकलो की असल्या फालतू लोकांना निवडून देऊ नका. या लोकांना आपण नाही समजून सांगू शकलो की आपल्याला इतिहास आणि संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज किती महत्वाचे, याची लाज आपल्याला सगळ्यांना सुद्धा वाटली पाहिजे. परंतु आपल्याकडे लोकशाही आहे आणि तो आता त्या सभागृहात पोहोचलेला आहे. परंतु माझे हात जोडून सगळ्या मतदारांना विनंती आहे, पैसा, जात, धर्म आपल्या संस्कृतीपेक्षा, आपल्या इतिहासापेक्षा, आपल्या महानेत्यांपेक्षा कृपया मोठा होऊ देऊ नका. नाहीतर उद्या तुमच्या मानगुटीवरती हे लोक येऊन बसतील आणि पैशांच्या जोरावरती तुमच्यावर अन्याय अत्याचारच हे करतील. हे शिवाजी महाराजांना मानत नाही या औलादी तुमच्या कशा होऊ शकता, हे न्याय कसे देऊ शकता, हा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारावा लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण या मतदारांचे डोळे उघडणं गरजेचं आहे. आपण काय करतोय लोकशाहीच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, पैशांच्या नावाखाली आपण काय विकतोय. आपण आपलं मत नाही, आपलं स्वाभिमान, आपला संघर्ष, आपला इतिहास, आपली संस्कृती, आपलं संविधान सुद्धा आपण उद्या विकायला कमी करणार नाही. या लोकांचे डोळे उघडणं आता गरजेचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये असले फालतू लोक आपल्या डोक्यावरती बसणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोचवा. अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.